मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी तुफान टोलेबाजी केली। यावेळी बोलताना शरद पवारांवर त्यांनी गंभीर आरोप केले। दरम्यान 5 वर्षात काय कामं केली याचा जनतेला विसर पडतो। फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये आपण काय करतो हेच महत्त्वाचं असतं, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली। अजितदादांची टोलेबाजी बघूया। 5 वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही। आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही। अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे, ही फॅक्ट आहे। त्याच्यावर त्या 3-4 महिन्यात काय चालते, 5-6 महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं, म्हणजे काय होणार काय नाही होणार अशा। शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या माझ्या बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं। मराठेतर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं। मी नंतर काहींना विचारलं, देश बचाव संविधान बचाव हे कसं काय आलं? म्हणले नाही, त्याच्यामध्ये कधी कधी नरेटिव्ह सेट करावा लागतो, नरेटिव्ह सेट करावा लागतो। कुणी काही म्हणलेलं नव्हतं संविधान बदलायचं काही, आणि तसंच हे आत्ता झालं। आम्ही सगळेजण बेंबीच्या देठापासून सांगत होतो, अरे संविधान बदललं जाणार नाही, संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं, काँग्रेसवाल्यांनी त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला वगैरे वगैरे वगैरे, परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। 2004ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिल्लीलाच पाठवतील, त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल।